सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण आता आहोत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। याच ठिकाणी ही बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सज्जता केली जाते। परिसरातली स्वच्छता असेल, कार्यालय सजावटीचं काम असेल, या ठिकाणी कर्मचारी आपल्याला करताना दिसत आहेत। 13 आखाड्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणचे शैव आणि वैष्णवपंथीय आखाड्यांचे जे प्रमुख महंत आहेत त्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री असतील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे की या बैठकीत कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीच्या तारखा या जाहीर केल्या जाणार आहेत आणि कुंभमेळ्याचा जो शंखनाद आहे तो या बैठकीमधून केला जाईल। एकूणच या बैठकीची जर तयारी आपण बघितली तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाची स्वच्छता केली जाते आहे। कार्यालय परिसर पूर्णतः स्वच्छ केला जातोय, कारण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री असतील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि महंत असतील, साधू महंत असतील, त्यांची उपस्थिती या बैठकीला राहणार आहे। साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीत या आखाडा परिषदेच्या स्वागतात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी प्रशासन आता पूर्णपणे काळजी घेत आहे, सज्जता केली जाते। मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।